पिंपरी चिंचवडमध्ये नाराजांची फौज। नाराजीचं ग्रहण सर्वच राजकीय पक्षांना। राष्ट्रवादी भाजपमधले दिग्गज नाराज, स्थानिक नेत्यांना सांभाळण्याची तारेवरची कसरत। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात महापालिकेत सत्तेसाठी घमासान होणार असल्याचं चित्र दिसतंय। मात्र निवडणुका ज्यांच्या जीवावर लढायच्या आहेत ते स्थानिक नेते मात्र नाराज असल्याचं चित्र आहे। सध्या भाजप शहराध्यक्ष असलेल्या लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्ये त्यांच्या पाठीराख्यांना मोठ्या प्रमाणात आणायला सुरुवात केली, पण निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर, विशेषतः वॉर्ड रचना जाहीर झाल्यावर त्यांच्यासोबत पक्षात असलेल्या अनेकांना उमेदवारी मिळणार नाही अशी चिन्ह दिसायला लागली आहेत। त्यातच पक्षातले जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्यातही अनेक इच्छुक आहेत। त्यामुळे भाजपमध्ये जुन्या नव्यांच्या संघर्षानं डोकं वर काढले जाणार हे निश्चित। राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या स्वरूपात कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक येतात। हे येत असताना ह्या सर्वांचं जुन्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले। होणाऱ्या बदलाचा आम्ही सर्वांनी स्वागत करून जाणाऱ्या बदलाला आम्ही तयार आहे। तर राष्ट्रवादीमध्ये वादांना रंग चढत चाललाय। सत्तेची हॅट्रिक साधण्यासाठी अजितदादा डावपेच टाकत आहेत, पण विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानं विलास लांडे आणि आझम पानसरे नाराज असल्याचं दिसून येत आहे। लांडे अजून उघड बोलत नाहीयेत, पण पानसरेंनी आपली नाराजी उघड बोलून दाखवली आहे। पक्षाची साथ सोडणार नसल्याचं पानसरेंनी जाहीर केलं असलं तरी अजित पवारांसाठी नाही तर शरद पवारांसाठी पक्षात असल्याचं ते म्हणालेत। नाराज निश्चितपणे आहे, त्याच्यात काय वादच नाही। आतने एक बाहेरने एक हा माझा स्वभावच नाही। जे आहे ते मी उघडपणे दाखवत असतो आणि मी जाहीररित्या म्हणजे मला असं वाटत होतं मिळावं किंवा मिळेल किंवा पिंपरी चिंचवडला मिळेल, या दोन्हीपैकी एक निर्णय झाला असता तरी अधिक बरं वाटलं असतं। महापालिकेतील सत्ता स्थानिक नेत्यांच्या बळावरच जिंकता येते, त्यामुळे त्यांना नाराज करणं हे दोन्ही पक्षांना परवडणारं नाही। यातून कसा मार्ग निघतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।